ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनी रुक्मागंध निघून गेल्यानंतर प्रणयातूर मुकुंदेस जराही चैन पडेना. कामाग्नीने तिचा अंगाचा दहा होऊ लागला. काही केल्या रुक्मागंधाचे देखणे स्वरूप तिच्या डोळ्यासमोर हे जाईना. आपण त्याला अकारण शाप दिला याचाही तिच्या मनात फार रुकरुक होती. एके दिवशी ती अरण्यात एकांतात रुक्मगंधाची आठवण काढत बसली असता इंद्राने तिची मनोव्यथा ओळखली. त्याने रुक्मगंधाचे रूप घेऊन तिच्याशी सहवास केला आणि तो अदृश्य झाला. हे सर्व स्वप्नच असावे अशी तिची समजूत झाल्यामुळे मुकुंदाच्या मनात इंद्राबद्दल कधीच संशय आला नाही. त्या प्रसंगानंतर ती गर्भवती राहिली. वाचनकवी ऋषींनी या गोष्टीची माहिती काहीच नव्हती. प्रसूती काळ पूर्ण होताच मुकुंदेने एका पुत्राला जन्म दिला. वाचनकवींना पुत्रप्राप्तीचा फार आनंद झाला. तो आपलाच पुत्र आहे या भावनेने त्यांनी त्याचे जातक कर्म देखील केले. त्याचे गृत्समद असे नामकरण केले. गृत्समद तेजस्वी आणि विलक्षण बुद्धिमान होता. वाचनकवी ऋषींनी उपासनेसाठी त्याला गणनात्वा मंत्राचा उपदेश केला. या मंत्राने आराधना केल्यावर गणपती तुझ्यावर प्रसन्न होतील, ते तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील असा त्यांना आशीर्वाद दिला. मगज राजा महापराक्रमी, सर्व गुण संपन्न आणि ज्ञानी होता. त्याने पितृश्राद्धाच्या निमित्ताने वयोवृद्ध, तपवृद्ध अशा अनेक ऋषींना बोलावून घेतले. अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र ऋषी तेथे उपस्थित होते. त्यात गृत्समदही होता. त्या विद्वानांत त्याने काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली. तेव्हा अत्री ऋषींनी त्यांचा निषेध केला. ते म्हणाले, गृत्समदा, तुझ्यासारखा नी आमच्या समोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही. तू वाचनकवीचा औरस पुत्र नाही. रुक्मागंध नावाच्या एका राजपुत्रापासून तुझा जन्म झाला आहे. ऋषीपुत्र नसल्यामुळे तू येथून निघून जावे हेच तुझ्यासाठी योग्य आहे. अत्री ऋषींचे बोलणे ऐकल्यावर गृत्समंदाला मोठा धक्काच बसला. त्याला त्याचा मनस्वी राग आला. गृत्समद अत्रींना म्हणाला, तुम्ही माझ्या सर्वांसमोर जो अपमान केला तो मी कधीच विसरणार नाही. तुमचे बोलणे असत्य जर ठरले तर मी तुम्हाला भस्मत करून टाकेल. गृत्समद संतापाने त्या मंडपातून बाहेर पडला. घरी गेल्यावर मातेला पाहताच त्याचा क्रोध अधिकच अनावर झाला. त्याने तिला विचारले. तेजस्वी गृत्समद अनिवार संतापाने थरथरत होता. त्याला पाहून मुकुंदेला कापरेच भरले. तिने अर्धवट शुद्धीत तिला पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली. हे ऐकून गृत्समद म्हणाला, कोणी बरका पुरुष तुझ्याशी सहवास करून जातो त्याला तू स्वप्न म्हणतेस. हा तर विचार अभिविचार झाला. तू आपल्या चारित्र्यहीनतेने माझ्या पित्याची फसवणूक केली आहेस आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवली नाहीस. या पापाचे फळ तुला मात्र भोगावेच लागेल. तू काटेरी बोर होशील. तुझ्या अंगावर पुष्कळ फळे येतील, पण कोणताही प्राणी त्यांना तोंड लावणार नाही. हे असे ऐकल्यानंतर मुकुंदेलाही संताप आला आणि तिनेही गृत्समदाला शाप दिला. मी पापिनी आहे असे तुला वाटत असले तरीही मी तुझी आई आहे हे तू विसरला. मी किती कष्ट सोसून तुला वाढवले हेही तू विसरलास. बरे पांग फेडलेस. तू पाषाण हृदयी आहेस म्हणून तुझ्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली. तू दृष्ट आहेस म्हणून तुझ्या पोटीही त्रैलोक्याला तापदायक ठरेल असा क्रूर दुरात्मा पुत्र जन्माला येईल. त्या दोघांनी एकमेकांना असे शाप दिले. त्यावेळी आकाशवाणी झाली, गृत्समंदा हा इंद्राचा पुत्र आहे. ते ऐकून मुकुंदा स्तंभित झाली. हा काय प्रकार आहे हे तिला कळेना. तेवढ्यात तिचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले. गृत्समद ही लज्जित झाला होता. काय करावे हे त्याला सुचेना. आता आश्रमस्थान हे ते सोडून निघाला. फिरत फिरत पुष्पक नामक अरण्यात प्रवेशला. त्याच्या पित्याने गणनात्वा या मंत्राचे महात्म्य त्याला आधीच सांगितलेले होते. पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्याने एकाग्र चित्ताने या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली आणि त्याची दृढ तपसाधना पाहून गणपती हे प्रसन्न झाले.
त्याच्यासमोर प्रगट होऊन तो म्हणाला, गृहस्मदा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. मी तुला वरदान देऊ इच्छितो, तरी इष्ट ते मागून घे. गृहस्मंदाने डोळे उघडले. समोर आपले आराध्य दैवत साक्षात उभे आहे हे पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, हे गणपती, मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो, ब्राह्मणापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ असतो, ज्ञानीजनांपेक्षा ब्रह्मवेत्ता श्रेष्ठ असतो. म्हणून हे देवा, तू मला ब्रह्मज्ञान दे. मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे, तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी, अशी माझी तीव्र इच्छा आहे. मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनातून तू नित्यवास करावास आणि तुझ्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ तू पूर्ण करावेस असे मला वाटते. तेव्हा गणपती म्हणाले, गृहस्मदा, आजपासून मी तुला ब्राह्मण तत्व दिले आहे. तू ब्रह्मज्ञानी होशील. गणांनात्वा या मंत्राचा तू द्रष्टा ऋषी म्हणून प्रख्यात होशील. वेदज्ञ ऋषीमध्ये तुझी गणना होईल. माझ्या स्मरणापूर्वी लोक तुझ्या नावाचा उच्चार करतील. तुला महापराक्रमी व युद्धनिपुण पुत्र होईल. शंकराशिवाय तो सर्वांना अजिंक्य असेल. हे पवित्र क्षेत्र चारही युगामध्ये विख्यात होईल. हे वन कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापार युगात मानक व कलियुगात भद्रक या नावाने ओळखले जाईल. या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्याच्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होतील. गणपती अंतर्धान पावले. गृहस्मदाने तेथे गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेथे एक सुंदर मंदिर बांधले. तो गणपती वरद विनायक म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो, श्री गणेश पुराणची पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.